नमस्कार मित्रांनो, आपला जिल्हा सातारा. आपण सर्वजण मराठा आहोत. मराठा समाजामध्ये सुद्धा अनेक जाती आहेत मित्रांनो. पण तुम्हाला मी सर्वांना स्पष्ट सांगतो, आपण मराठा समाजामध्ये अनेक प्रकारच्या जाती आहेत मित्रांनो. आणि इतर जातींनी माझा काय रागद्वेष करू नये मित्रांनो. तुम्हाला पण न्याय मिळावा, आम्हाला पण न्याय मिळावा. आम्ही कोणाच्या विरोधात नाही मित्रांनो, बिलकुल नाही आहे. तुम्हाला जसा न्याय मिळाला तसा आम्हाला पण मित्रांनो मिळावा न्याय, म्हणून आम्ही धडपडतो आहे. आम्हालाही बाबा आमच्या हक्काचा आम्हाला न्याय मिळावा. आम्ही 96 कोळी मराठा. अरे तो मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातला कोण उभा केला यार? तुम्ही तरी उभा केला का? इमानदार आहे ना, प्रामाणिक कोणी आहे का? आपल्या सातारा जिल्ह्यातला असा माणूस कोणाला एकाला उभं करा ना. का नाही करत तुम्ही लोक? करा ना. इतका प्रामाणिक आणि इमानदार माणूस असायला हवा ना, की तो खरा उभा करा ना तुम्ही लोक. अरे आणि त्यानं खरोखर आहे ना, आणि त्याला पण आम्ही निवडून देणार नाही आहे. हे जरांगे पाटील आहेत ना, त्यांनी प्रचंड मेहनत केली, संघर्ष केली. अरे पॉलिटिक ही दुनिया खेळते रे. कोणी खेळली मी असं नाही म्हणणार, खेळी पण असेल. पण आपल्या मराठी समाजामधला असा कोणी नाही का रे तळागाळातला? कसं का? अरे तुम्ही आहे ना, मराठा समाजाला न्याय मिळवून द्या ना, मराठा आरक्षण मिळवून द्या. कशासाठी ह्या नावक्या करता? अरे मराल गरिबीत आहे ना, तुमची लाईफ आहे ना, अखंड पिढीनं पिढी मरून जाईल कष्ट करून, तर तुम्हाला न्याय नाही मिळणार. मी तर कधी एवढी यूट्यूब व्हिडिओ वगैरे सगळं बघतो ना, आपल्या सातारा जिल्ह्यातला कोणी नाही का वालीच नाही कोणी. त्यांना हे ना याची पडलेलीच नाही रे. जे करोडपती झाले ना, त्यांना त्याची काहीच पडलेली नाही. ती काय करोडपती झालेत, आणि आपल्यासारखे सर्वसामान्य गरीब आहेत ना, ती मारतायत नुसतीच. त्या राजकारण्यांनी ना पोळ्या बांधून घेतल्यात, त्यांचे करोडपती ती झालेत लोक. आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं आहेत ना, पुढं आलीच नाहीत. अरे कोण बाबा? मी म्हणतो आपलाच माणूस येतो, पण कारण तो आपल्यासाठी लढतो आहे. त्यानं खेळले असतील पॉलिटिक्स, जाऊ दे, असेल खेळू दे. म्हणून आपला मराठा समाज आहे ना, आपले पण आहेत ना. सातारा जिल्ह्यातल्यांना कोण उभा राहिला का असा इमानदारीनं? जे राहिलेत ना, त्यांनी खाल्ले, भ्रष्टाचार केला, बैमाने केल्या, आणि लोकांना लुटलं, बरबाद केलं. आणि दुसऱ्या दिशेने गेले आणि त्यांनी सांगितलं आम्ही लोकांचं चांगलं करतो आहे, दिखावा दाखवला आणि लोकांना लुटलं, बरबाद केलं. त्यांचे विषय सगळे प्रलंबित ठेवले. कशाला पाहिजे या सगळ्या गोष्टी? अरे आपल्याला हवं सर्वांना रामाचं राज्य. हे आपल्याला राजकारण नको, बंद करून टाका. येणाऱ्या निवडणुकीला हा विषय सगळा क्लोज करून टाका. आपल्या तळागाळातला माणसाला उभं करा, त्याला निवडून द्या. सातारा जिल्ह्यातील मी सांगतोय, ते एखादा खूप गरीब आहे त्याच्यावर पण लक्ष ठेवा. तो जर निर्लज्जपणा करत असेल ना, तर त्याला मदत देऊ नका, अजिबात नको. कारण तो म्हणून मी एवढं आमच्या समाजानं खर्च केला आहे, मराठा समाजानं. तुला पुढून येतोय आणि तू पण जर रंगडांग दाखवत असेल, तुला देऊ आम्ही हात पुढं. म्हणजे त्याला तो आरामी आहे ना, 5 वर्ष तिथं निभावलं लागतो त्याचा, गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे 5 वर्षापर्यंत त्याचा टिकाव लागतो तिथं. त्यामुळे आपल्याला पण काय करता येत नाही. काय करता येते का? काहीच नाही करता येत. थोडीशी त्याची आहे ना अक्कलपट्टी आपल्याला करता बी येत नाही. कारण ते 5 वर्ष निवडून तो म्हणतो मी पुढचा विचार करतो नंतर. तोपर्यंत तो राज करतोय 5 वर्ष. अरे इकडं मेला समाज सगळा दळिंद्री होऊन, तू तिकडं राज करतोयस आणि इकडं गोरगरीब मेला बिचारा कष्ट करून. नको रे बाबा, हे राजकारणाचं आहे ना, खरंच गव्हर्नमेंटनं पूर्ण आहे ना, भारत सरकारनं विचार करावा पूर्णपणे. ते कलियुग होतं नाही, ते आहे ना भूतकाळ होता, आता कलियुग आहे मित्रांनो. या कलियुगामध्ये काय होतं आहे ना, कलियुगाप्रमाणे बदलायला हवं वर्तमान काळानुसार. या भूतकाळात आपण जातो ना, भूतकाळाचा विचार नको. आता हे कलियुग आहे, कलियुगाच्या विचारानं करा. कलियुगामध्ये माणसं कशी वागत आहेत त्याप्रमाणे निर्णय लोकांनी, गव्हर्नमेंटच्या माणसांनी घ्यायला हवेत. मी बाजूला चल, तुझं नाही चालणार तिथे, असा नियम या. मी काय म्हणतो माहिती का मित्रांनो, दलित असू दे, आगरे असू दे, माळी असू दे, कोळी असू दे, धनगर असू दे, इतर आपल्या 18 पगड जाती असतील काही, किंवा 12 बलुती कोण म्हणतात ते, अखंड संपूर्ण मराठा समाजाला लास्टपर्यंत न्याय मिळावा. आपला अखंड मराठा समाज आहे ना आपला आहे मित्रांनो. शिवरायांनी कसं एकत्रितपणे हे सगळे कामं केले. अरे राजकारणी काय करतात माहिती का? धनगरामध्ये भांडणं लावणं, मराठ्यांमध्ये भांडणं लावणं, बौद्धांमध्ये भांडणं लावणं, मराठ्यांमध्ये भांडणं लावणं, केळी माळी कोळी त्यांच्यात भांडणं लावणार, स्वतःच्या पोळ्या बातमी घेणार. हे पॉलिटिक्स बंद करून टाका रे. तुम्ही सर्वांनी मिळून आहे ना, तुमच्या सर्वांना
अखंड आपल्या जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय दिला सर्वांना, आपल्या इतर सर्वांना टोटल मराठी समाजाला, तसा न्याय देणारा निवडा आणि त्याला घडवा. तो पण जर विचित्र वागत असेल त्याच्या गाडीलाच मारून द्या, हाकलून द्या. तसं नको आपल्याला निर्लज्जी माणूस नको. अखंड मराठा समाजाचा विचार करणारा माणूस आपल्याला हवा. हे सातारा, अरे त्यांनी करोडपती झाले, मी नाव नाही त्या माणसाचं घेणार. एक नंबरचा निर्लज्ज नालायक माणूस. त्यांना का आपल्या मराठा समाजाचं वाटोळ केलं, मराठा समाजाला भिकाला लावलं. माझ्या तोंडाला शिवाय येतं तर मी नाही शिवाय देणार, नाही शिवाय देणार मी. त्याचं कर्म त्याच्याजवळ. अख्ख्या मराठी समाजाचं आपल्या ह्यानं वाटोळ करून टाकलं. स्वतःच्या सत्तेपायी ना, स्वतःचं अभ्यास सत्ता, निर्लज्ज माणूस, नालायक माणूस आहे. मी नाव नाही घेणार कोणाचं, मला नाही नाव घ्यायचं. मला एकच कळतं, अखंड मराठा समाजाला आहे ना, संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामधल्या मराठा समाजाला आहे ना, संपूर्ण मराठा समाजाला न्याय मिळावा. त्यांना हक्कानं ह्या जीवनामध्ये आहे ना उभं राहण्याची, आयुष्यामध्ये संधी मिळावी. त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या मुलांचे फ्युचर घडण्यासाठी न्याय मिळावा. आणि इतर आपल्या मराठा समाजाला जो न्याय मिळाला आहे ना मराठा समाजातून, ठीक आहे, त्यांचं पण आरक्षण टिकावं, त्यांचं बी आरक्षण सुरक्षित राहावं. आणि त्यांच्या आरक्षणाबरोबर आपल्या मराठा आहे ना, मराठ्यांना आरक्षण मिळावं. मराठ्यांना आरक्षण मिळावं, अखंड मराठा समाजाला आरक्षण जरूर मिळावं. त्याचबरोबर आपल्या 96 कोळीचा पण विचार मराठा समाजाने करावा. जय महाराष्ट्र, जय मराठा आरक्षण. नमस्कार मित्रांनो, आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये असा कोणी नाही आहे का ज्यांना आपल्या संपूर्ण सातारा जिल्ह्याविषयी प्रेम आहे. भले खेडोपाडीतील लोकांविषयी प्रेम आहे, एकदम तळागाळातल्या लोकांपर्यंत प्रेम आहे. आपला प्रचंड अखंड सातारा जिल्हा बारीक नाही मित्रांनो, खूप मोठा आहे. त्या सातारा जिल्ह्याविषयी प्रेम नाही, आपल्या मातृभूमीविषयी प्रेम नाही, असा कोणी जन्मालाच आला नाही आहे का? नाही आला. सगळ्यांच्या रक्तामध्ये पाणी भरलं आहे. हां, अरे कोणतरी बाहेरचा आपला मराठवाड्यातला येतो माणूस, तो आपल्याला जागा करतो. मी 10 वेळा नाही 1000 वेळा त्या माणसाचं आहे ना चरण पण धुवून पिईन. त्याला तो माणूस आहे ना आपल्या सर्वांसाठी हक्कानं लढतो आहे. त्यांचे आहे ना पाय धुवून पिईन मी. पण आपल्या सातारा जिल्ह्यातले सगळे मी नाही बोलणार. कोण आहे का वाली आहे कोणी आपल्या सातारा जिल्ह्याला? वाली कोणी आहे? राजकारण्यांनी त्यांच्या पोळ्या भाजल्यात, ते झाले करोडपती. अरे शेतामध्ये काबाड कष्ट आया बहिणींनी केलं, घाम गाळा, रक्ताचं पाणी केलं, गेले. त्यांचं नामनिशाण पण आज काळामध्ये नाही आहे का? त्यांचं नाव आहे मला आठवते. आपली आई, आपले भावंड कष्ट करून गेले, त्यांचं आहे नामनिशाण. हे कलियुग आहे मित्रांनो, ऑनलाईनचा जमाना आहे, नेटवर्क आहे. मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलेला दिसतोय, पण तुम्ही कोण मेला, कोण वावरात कोणी साप चावून मेला, कोणी शेताला कुठं पाणी द्यायचं ते गेला, उसाला पाणी द्यायला गेला आणि तिथे कोणी साप चावून मेला. आहे त्याचं नामनिशाण? आहे नामनिशाण? कष्ट करणारे मेले. अरे कोणतरी बाहेर, तो महाराष्ट्रातला आहे, आपल्या महाराष्ट्रातला माणूस आहे. तर सगळ्यांचे डोळे उघडवले, त्याच्या पाठीमागं सगळा मराठा समाज करते. मग तुम्ही आपल्या मराठा समाजाचा विचार करा ना, 96 कोळीचा पण विचार करा. अरे करा, का नाही करा 96 कोळीचा विचार? करा ना. मला कोण कमेंट करेल, कोणी वाईट बोलेल, मला काय द्यायची घेणं नाही. मला एकच कळतं, मी जन्मलो 96 कोळीमध्ये, माझा जन्म झाला 96 कोळीमध्ये. मला एकच कळतं, जे माझे आहेत ना ते माझे आहेत. माझ्याविषयी प्रेम लास्ट मरेपर्यंत राहणार आहे. पण जे बाहेर येतो ना तो आपला कसा असू शकतो? अरे तो आपल्या महाराष्ट्रातलाच आहे, पण शेवटी आपला कसा असू शकतो? तो त्यांचीच रक्ताची बाजू घेणार आहे. आपली बाजू कोण घेणार? कोण घेणार आहे सांगा ना? घेणारे कोण? सातारा जिल्ह्यामध्ये सगळे काय? मला कळलं असेल मी काय बोलतो. माझं तात्पर्य तुम्हाला कळलं असेल मी काय बोलतो. मला नाही वाईट बोलायचं आणि बोलणार नाही, व्हिडिओमध्ये वाईट बोलणारच नाही कोणाला. की आपल्या मराठी समाज कसं असं माहिती का? ॲक्च्युली मराठा सर्वजण एक व्हायला होईल. मला कळतं ते विषय. अखंड मराठा समाज आपण एकत्र जेव्हा होऊ ना तेव्हा आपल्याला न्याय मिळेल ना. हा मित्रांनो, मी आता व्हिडिओ क्रॉस बंद केला होता, परत पुन्हा चालू करतो. मराठा आहे ना 96 कोळी मराठा हा वंचित राहणार आहे मित्रांनो. या आरक्षणापासून आहे ना वंचित राहणार आहे. आज आपण कोणाला मुक्त करतोय, ठीक आहे करा तुम्ही बाबा, शेवटी तुमचा प्रश्न आहे. मी असं नाही म्हणणार की तुम्ही त्या माणसाला मोठा करा, अवश्य करा. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जावळीकर असू दे, महाबळेश्वर असू दे, पाचगणी असू दे,
महाड असू दे कोल्हापूर, आपल्या जे सातारा जिल्ह्यामध्ये जेवढा एरियामध्ये जी माणसं आहेत त्या कुटुंबांमध्ये असं कोणी जन्मलाच नाही का ते आपल्या शहाण्णव न्याय मिळून देईल? अरे 96 विचार का तुम्ही करत नाही? करा ना रे. आपल्या तळागाळातल्या शेतकऱ्यांना, काबाड कष्ट करणाऱ्यांना खरा सच्चाईनं न्याय मिळवून द्या रे. त्यांच्या शेतीला कुठे मारायला भाग मिळत नाही अरे. काबाड कष्ट करतात, शेतामध्ये राबत आहे, कुठं आता त्याच्यात काही गोष्टी बोलतात अरे. आपल्या मराठी समाज आहे ना इतर खूप मागास राहिला रे, मागास राहिला आपला मराठी समाज. त्यांना तुम्ही कुठे न्याय देत नाही. आणि ते असं कोणी नाही का वाली कोणी आहे ना रे, कोणतरी उभं राहणार आहे आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये इमानदार, प्रामाणिक, रक्ताचं पाणी काढा करणारा कोणतरी नाही का? खरंच नाही का? तुम्ही राहा ना, कोणतरी उभं आहे त्याच्या पाठीवर आम्ही उभं राहू ना. पण ते राजकारणापासून दूर राहा. ते लालच देतील पैशाची, मला करोडो देतील पैसे, पण ते धुतकारा नकोत आपल्याला. ते करोडो आपल्या माणसाचा विचार करा, तुमच्या गरीब आईवडिलांचा विचार करा आहे, तुमच्या येणाऱ्या भावी पिढीचा विचार करा, ज्या जुन्या झाल्यात ना, जी आपली पिढी झाली ना त्यांचा विचार करा रे. आणि त्यांचा विचार करून तुम्ही तुमचं जीवन जगा. नको हे राजकारणाने पूर्ण वाटोळं करून ठेवलं सगळं. संपूर्ण राजकारणाने वाटोळं केलं यार. नको आपल्याला हे राजकारण आणि राजकारण नको आपल्याला. आपल्याला एकच हवं, फक्त हवं मराठा आरक्षण 96 कोळीला. मी आज हे यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. हे जर मी या गोष्टी मला आवडत नाही, मला यूट्यूब आवडत नाही. मला एकच आवडतं की आपल्या आहे ना तळागाळातल्या माणसांना आहे ना आपल्या मराठा समाजाला, आपल्या सातारा जिल्ह्यातील, मी पण सातारा जिल्ह्यामध्ये जन्म घेतला, वाई तालुक्यामध्ये, पण आपल्या माणसाला साथ देणार. मी म्हणत नाही मला साथ द्या, मला नको. सच्चाईने लढणारा ओरिजिनल माणसाला उभं करा, त्याच्या पाठी खंबीरपणा सर्वजण उभे राहा. अखंड सातारा जिल्हा, कमी समजू नका. सातारा जिल्हा आपला प्रचंड मोठा आहे. सातारा जिल्ह्यातील ना माणूस किती चांगला, आपल्या संपूर्ण समाजाचा विचार करणाऱ्या माणसाला उभं करा आणि त्याला आपण निवडून देऊ ना, अवश्य निवडून देऊ. पण त्याने ना जर मध्येच काळाकाट्या केल्या, राजकारण्यांना साथ दिली असल्यानं नको रे. त्यांना हाकला आणत असल्यानं नको आपल्या तरी माणसं. आपल्याला माणसं हवी ती इमानदारानं, रक्ताचं पाणी काढायचं काढा करणाऱ्या अभिमान आपल्या, जसे रामाने राज्य केलं. संपूर्ण आपल्या कुटुंबाचा विचार केला, आपल्या पूर्वजांचा विचार केला, आपल्या सर्व आपल्या माणसाचा विचार केला. असं कोणी सातारा जिल्ह्यामध्ये शिल्लकच राहिला नाही का? ते सगळे संपले. त्या राजकारणाच्या पाठीमागे लागून मराल कशाला? ते राजकारणाच्या मागे लागतात. अरे ते राजकारणाने पोळी बाजू गेलं, गुलाल तिकडं चांग भले अशी त्यांची नीती बनून बसली आणि आपल्या मराठी समाजाला ठेवले लांब. आणि आपण एकाला काय करतो, एखादा बाबा बाहेरचा समजा मराठवाड्यात त्याला साथ देतो. अरे आपल्या कोणी काय सगळे संपले का आपल्या सातारा जिल्ह्यातली सगळी माणसं? कोणी माणसं शिल्लकच नाहीत का सातारा जिल्ह्यामध्ये? अखंड सातारा जिल्ह्यामध्ये कोणीच नाही का असं वाली? नाही का? अरे घडवा ना, सातारा जिल्ह्यात एक माणूस असा चांगला घडवा की आपल्या आहे ना कुटुंबामध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबाला न्याय मिळवून देईल. अरे तो भविष्यामध्ये समाजाचा विचार केला त्यानं, तो लांब पुढे जाऊ शकतो. पण समाजाबरोबर त्यानं त्याचा पण विचार करावा. त्याला पण आम्ही घडवू, त्यालाही मोठं करू. पण असा विचार नको की तो राजकारणाचा विचार करतो, या लग्नाला हाकलून द्या, विचार केला जो आपल्याला वाईट वाटतं त्याला परत हाकलून द्या, किंवा नका द्यायला आपल्याजवळ. हां मला पण कळते रे, कारण की मला मी एवढं घेतो कशाला नाव काय करतोस. मित्रांनो या व्हिडिओमुळे माझ्यावरती मला बी कळतं आहे, कारण मी जे ओरिजिनल बोलते ना, सत्य बोलते. उद्या माझ्यावर काय कारवाई झाली तर माझं कुटुंब रस्त्यावर येते. आणि मला एकच कळतं की आपण जे काही एवढी मेहनत करतो, काबाड कष्ट करतो, परिश्रम करतो आहे, रस्त्याचं पाणी काढा करायला लागतं. एक रिक्षा ड्रायव्हर सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो ना. चहा बनवणारा प्रधानमंत्री होऊ शकतो. तुम्ही आम्ही तर कोण रे? शेतात राबणारा गोरगरी, सत्तेची बाजू घेणारा, रामाचं राज्य करणारा आपल्याला हवा. बैमान नको तरी यार, खूप बैमान बघितलं. तिथे रडायला येतात माझ्या डोळ्यात अश्रू पण येणार. मला कुठं डोळ्यात माझ्या काहीतरी पाहावं लागेल. जसं हे आपलं पिक्चरवाली मूवीवाली जे डोळ्यामध्ये काहीतरी टाकून डोळ्यात पाणी टाकतं, तसं मला काढायचं नाही. मला ओरिजिनल बोलायचं. मी म्हणत नाही आपल्या समाजामध्ये सुद्धा आपण लोकांना नाही त्रास दिला, आपण सर्वांना सामावून घेणारी माणसं आहोत. एखादा गोरगरीब आला तरी आपण त्याला पाणी देतो, जेवायला देतो, त्याच्या असे आपले लोक आहेत सातारा जिल्ह्यात. आपण कोणाचं वाईट करत नाही. एखादा भुकेलेला असेल ना तर त्याला आपण खायला पण घालतो. आता आपली परंपरा आहे सातारा जिल्ह्यात. आपण सातारा जिल्ह्यामध्ये वाईट लोक आहेच नाही. पण कसं हे राजकारणाने माणसांना बिघडवलं आहे. ह्या राजकारणाने ना माणसांना बिघडवलं आहे. तसं ते आपल्या लोकांना नको तरी. आपल्याला खरं हृदयापासून, मनापासून जसं आपलं कुटुंब आहे, आपली मुलं आहेत, आपली फॅमिली आहे, आपले पूर्वज आहेत, त्यांचा विचार करणार कोणतरी सापडणार नाही का या महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये? तुम्ही सापडले असतील तर ती शेवटी कसं असतं माहिती का, की मी कोणावरती रोष, द्वेष, मसर, गुन्हा, तिरस्कार, राग असल्या गोष्टी ठेवत. त्यांनी पण केलं कष्ट, काबाड कष्ट केलं, पण शेवटी आपला आपला सातारा जिल्ह्यातील जो माणूस आहे तो आपल्याविषयी आपल्याला प्रेम असणार आहे. पण सातारा जिल्ह्यामध्ये कोणी असं नाही आहे का? खरंच नाही आहे का? तुम्ही का विचार करत नाही सगळ्या गोष्टींचा? विचार करा ना. आपल्या सातारा जिल्ह्यामधला करतो
आपला अखंड सातारा जिल्हा समृद्ध व्हावा, बेरोजगारांना नोकऱ्या मिळाव्या, बेरोजगारांना सरकारी नोकऱ्या मिळाव्या, बेरोजगारांना त्यांचं कुटुंब सुधारण्याची संधी मिळावी, बेरोजगार आहेत त्यांना न्याय मिळावा, आरक्षणामध्ये न्याय मिळावा, शिक्षणात न्याय मिळावा. पुन्हा असं वाटतं तुम्ही पण आपल्या मराठी समाजामध्ये जन्माला आलात, शिवरायांनी पण इतिहास घडवला, सर्वांना घेतला, पण तो काय राहिला का? सांगा तुम्ही मला, सांगा राहिला का? ज्याची त्याची पोळी हे राजकारणामुळे भासायला लागले, करोडपती झाले आणि आपण सर्वजण गरीब राहिलो आले, शेतकरी गरीब राहिला, मागास राहिला. त्याचा विचार कोण करता येईल? नुसती ह्या आपल्या महाराष्ट्रामध्ये भांडणं झाले, राजकारण झाले, कशासाठी हे सगळं गोष्टी, कशासाठी हे सगळ्या गोष्टी करणार? आज वेळ काढून त्याच्यामध्ये हा अखंड मोठा व्हिडिओ पोहोचवतो, खरंच वेळ काढून अखंड मोठा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मला माहिती नाही रे माझ्या उद्या काय गव्हर्नमेंट कारवाई करत, मला भीती वाटते या सगळ्या गोष्टीची, मला कष्ट पण टाकू शकतो. मी काय करणार आहे? माझी जी काय मनाची जी काय खंत होती ती मी तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवतो आहे. खरं मला वाटतं की आपला सातारा जिल्हा प्रचंड मोठा आहे, खरंच मोठा आहे. पण कसं होतं माहिती का, माणसाची विचार करण्याची क्षमता वेगळी असते. ते विभाजन झालेलं आहे, आपलं ते विभाजन नको, सर्वजण एक व्हा, एकत्र या, राग द्वेष तिरस्कार मसाल करून हे सगळं सोडा रे. आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये बाकी प्रेवा इतर वा ते सोडून द्या, सगळं सोडून द्या रे सगळं. नका एकामेकाची भांडणं करत बसून, त्याचा फायदा आहे जी वरती लोक घेत आहेत, त्याचा फायदा नका घेऊन देऊ, नका घेऊन देऊ अरे. कशाला त्यांचा फायदा करून त्यांचा फायदा तुम्ही करून देता, नका करून देऊ. मी पण मराठा समाजाविषयी माझ्या मनात प्रेम आहे, आदर आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी एकदम थांबवा कुठे आपल्या सातारा जिल्ह्यात असा एक माणूस काढावा तो रामाच्या, जसं रामाला राज्य आपल्या संपूर्ण समाजाचा विचार केला. आपल्याला हे कलयुग आहे रामाचं राज्य, दुश्मन रावणाचं राज्य नको. हे सगळे रावणीवरचे, रावणांना आहे ना त्यांचा धडा शिकवा. येणाऱ्या नव्या आहे ना, येणारं नवं जे आपलं इलेक्शन आहे. हा मित्रांनो, मी तुम्हाला आतापर्यंत हे सगळं काय सांगितलं ते खरं आहे. आपण डोंगर टपालीमध्ये राहणारे घाटावरची लोक आहोत. आपल्याकडे पाण्याची व्यवस्था आहे, पिण्याची पाण्याची वाणी. राजकारणी काही कारखाने बनवले, किती लोक जॉबला लागतात. ज्याचा आहे ना वशील आहे ना त्यांना जॉब लागतात, आपल्यासारखे सर्वसामान्य जॉब लागतात का? तिथं पण आहे ना पॉलिटिक्स केली जाते. आणि हे आपल्याला पॉलिटिक्स कायमची बंद करायची. आपल्याला हे पॉलिटिक्स नको. सर्वसामान्य माणसाला पुढं आणा करतो. हे जुनं राजकारण आपल्याला नको, हे जुने नेते नको. त्यांनी ना करोडपती झालेत ती लोक, राजकारण खेळून करोडपती झालेत. आपल्या सर्वसामान्य माणसे करोडपती झालेले नाहीत, भिकारी राहिलेत. त्यांनी पोळ्या पासून घेतल्या स्वतःच्या. आणि आपल्यासारखे सर्वसामान्य ना भिकारी झाले. आपण सर्वजण शेतकऱ्यांची अवघड आहोत. कुठं नांगर घेऊन त्या तालावरनं उतरताना आपल्याला किती प्रचंड भयंकर त्रास होतो. आपल्या वावरापर्यंत पोचायला आपल्याला किती त्रास होतो. ट्रॅक्टर वगैरे आले असेल ती गोष्ट वेगळी, पण ज्यावेळेला आपण बैल घेऊन जात होतो त्यावेळेला आपल्याला किती त्रास होत होता. कोणी केला विचारायचा सगळ्या गोष्टीचा? खेडोपाड्यामध्ये कोणी पोचला? अरे कोणी नाही रे. ही सगळी जशी मीडिया आली ना तसं झालं. हे सगळं राजकारण कशकारण बसलं आहे. हे कशकारण आपल्याला नको आहे. आले तळागाळातला माणूस, गोरगरिबाचा विचार करणारा माणूस आणि माझे 500% भ्रष्टाचार न करणारा आपल्याला माणूस हवा, की जेणेकरून तो आपल्या समाजाला अखंड मराठा समाजाला, आपल्या मराठा समाजामधला प्रत्येक व्यक्ती सुखी असला पाहिजे. त्याला मिळायला हवा सरकारी जॉब, त्याचा अखंड फॅमिली सुखी राहावी असा विचार करा. आतापर्यंत आपण एकमेकाचे पैसे उडत राहिलो, एकमेकाविषयी राग देश तिरस्कार या सगळ्या गोष्टी आपण करतो. आपल्याला ह्या गोष्टी नको आहे. आपण काय करतो माहिती का, आपल्या भक्तीमध्ये भांडत असतो. ती भांडणं आपल्याला नको. आपल्याला काय हवं फक्त अखंड सातारा जिल्ह्याची आपल्याला प्रगती हवी. एकही असा फॅमिलीमध्ये राहिला नाही पाहिजे की त्याला तो कधी त्याच्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीला चांगल्या पगारावर तो राहिला आहे. मग त्याला एखाद्याला सरकारी नोकरीमध्ये चांगली बाबा न्याय मिळाला आहे, सरकारी नोकरीमध्ये त्याला बंदी मिळाली आणि बाबा चला ठीक आहे सरकारी नोकरी मिळाली, मग सरकारामध्ये त्याला काय करायचं जॉब मिळाली. ते बी बिना भ्रष्टाचार करता, बिना 1 रुपया मोजता, अशा माणसाला आपण निवडून द्यायला हवं. आपण सगळ्यांनी अनुभव घेतले त्या सगळ्या गोष्टीचे. आपण कुठेही जा तेव्हा ते आम्हाला एवढे पैसे दिला. अरे तुझ्या बापान ठेवलं का? आम्ही पण कोणतं आहे ना सातारा जिल्ह्यात, आम्हाला तू नाही मिळून अरे नाळ्यामध्ये वरच्यांना पैसे मोजवतात, त्यांना पैसे मोजवतात, त्या अधिकाऱ्यांना पैसे देतात. तुझ्या बाबा पाहिजे, कशाला भ्रष्टाचार पाहिजे? कुठल्या गोष्टीमध्ये तुम्ही जा बघा नाही ह्याला पैसे द्यावे लागतात. अरे मोदी साहेब, मी तुम्हाला नम्र विनंती करतो, हा भ्रष्टाचार थांबलेला नाही आहे. भ्रष्टाचार करणारी भ्रष्टाचार करतायत, बैमान लोक आहे खाली. तुम्ही कधी बारकाव्याने बघितलं आहे का? तुम्ही कधी गेलाय का की बाबा हा भ्रष्टाचार करतो त्याला हाकलून द्या? अरे उलट तुम्ही त्याला त्याच्यात घेताय, तुमच्या भाजपमध्ये त्याला घेताय. कशाला पाहिजे त्यांना? आपल्याला भ्रष्टाचार करतो त्याला हाकलून द्या, त्याच्या गाडी लात मारून त्याला हाकलून द्या, बाजूला करून टाका. तुझा विषय क्लोज. आम्हाला हवा सच्चा माणूस, इमानदार, प्रामाणिक, जो शेतकऱ्यांना न्याय देणारा, जो मराठा समाजाला अखंड सातारा जिल्ह्यातील माणसाला न्याय देणारा, ज्या खेडोपाड्यामध्ये ज्यांना पाण्याची व्यवस्था नाही, शेती फार पावसावरती अवलंबून असते, अशांना न्याय द्या ना. ज्याची शेती समृद्ध झाली, बरे अर्धा एकर असू दे, 4 गुंठा असू दे, पण समृद्ध आहे शेती, अशांना न्याय द्या ना. फालतू नको आम्हाला बाबा, आम्ही दमलो या सगळं. अरे आम्हाला पियाचे पाण्याचे वांदे, पिण्याचे पाणी आहे ना आम्हाला मिळत नाही.
हे बघा पिण्याची पाण्याची मला वाटली दाखवतो. हे बघा हे पाण्याचे पण आता विषय असे आहेत की सालं पाणी भरताना सुद्धा त्रास करते माणसं. पाण्याविषयी पण माणसं की आता कुठे अक्वा गार्डन ते आणखीन कुठले रे ती अरे ते आणखीन कुठले हे पाण्याच्या बाटल्या मिळतात ना विकत घ्यायला होते कुठे पण पाणी पण मिळत नाही. म्हणजे तुम्ही पाणी पण विकायला लागलाय. चला आम्हाला का पाण्याची तरी व्यवस्था असावी. हे बघा हे पाणी पितो मला कुठेतरी जाऊ नये ना कुठेतरी समोसा घ्यावा लागतो कुठेतरी बाबा वडापाव घ्यावा लागतो पाणी भरून देते. पाणी पण विकत मिळते. हे पाणी पण विकलं जाते लोकांमध्ये. या कंपन्या पण त्याचा फायदा करून घेतात. का आम्ही आहोत कुठे हां आहोत कुठे मी तुम्हाला एकच सांगतो. आमचा सातारा जिल्हा समजतो बघा. आमच्या सातारा जिल्ह्यात एक व्यक्तीला नोकरी मिळाली. कुटुंबातील एक व्यक्तीला सरकारी नोकरी मिळाली. आणखीन एक मला सांगतो सरकारी जर नोकरी नाही मिळाली तर हरकत नाही पण आम्हाला मिळावं आमच्या शेतीला पाणी. आमची शेती समृद्ध आता आमच्या बाजूलाच डोंगर नाही. गावची खालची समृद्ध गावं केली पण आमच्या तिकडं डोंगर भागामध्ये आमची पाण्याची व्यवस्था नाही. आम्ही काय करायचं आम्हाला मुंबईचा ठिकाणी यावं लागतं. लोकांच्या गुलामी करावं लागतो. ओला उभा थोडं तिकडं काहीतरी आम्हाला करावं लागते. मग त्याच्यातनं कंपनी फायदा करून घेतो. आमचं काय नाही आमची कधी पैसे करतो आम्ही काय आम्हाला काय नाही मिळालं म्हणून तुम्हाला सर्वांना एकच सांगतो. मी तुम्हाला मागच्या वेळी पण सांगतो माझ्यावर कारवाई होऊ शकते. मला उद्या की आपण सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला आलो. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळावा मी महाराष्ट्राचा विचार करतो. त्याचबरोबर आमच्या सातारा जिल्ह्याचा पण विचार करतो. आमच्या सातारा जिल्ह्यानं त्याचा आहे बघा माझी पाठीमागचा पण माझा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. मी ज्यावेळेला मुंबईवरून आजुलीमधून थोडं गेलो गावासाठी आमच्या पुष्कळला गेलो होतो महाराज गेलो होतो त्या साईड. मला पण वाटलं अरे मी त्या माणसाची माफी मागतो. कारण कसं असतं माहिती का ज्यावेळेला मी त्या गोवावरचा जो रेकॉर्ड करत टाकलो होतो त्यावेळेला ते गोवावर जे विचार होता आपण गोवावरून जावं आणि ते लोकांपैकी सगळं बघू पण आता गोवावरची कामं चालत करतात. त्याबद्दल मी गव्हर्नमेंटचा आभार मानतो की तुम्ही खरंच आपल्या कोकणी माणसाचा सुद्धा विचार करावा. आपली माणसं आहेत बाबा ते आपल्या सर्वांचा विचार करावा. रोडची चांगली व्यवस्था करावी मी करतात. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो की तुम्ही ती केले आणि करता पण त्याबद्दल मी तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये प्रेम आहे. मी करा पण एकच मला सांगायचं आपल्या मराठी समाजाविषयी प्रेम निर्माण असावं मनामध्ये आदर असावा. महाराष्ट्र सातारा जिल्हा असू दे मी हे बघा मी सातारा जिल्हा मी माझ्या सातारा जिल्ह्याविषयीच माझ्या मनामध्ये प्रेम असतात. मी काही सातारा सोडून कुठं काय जात नाही किंवा आपला महाराष्ट्र म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी म्हणजे आम्ही काम रोजगार करायसाठी येतो. काही हन्ना वगैरे करायला कष्ट करायला येतो. आपल्या कुटुंबाचं चांगलं व्हावं आपल्या फॅमिलीचं चांगलं व्हावं या दृष्टिकोनातून आम्ही गाव सोडून मुंबईसारख्या ठिकाणी पण आमच्या तिकडे गावाला पाणी व्यवस्था नाही. त्यामुळे मग असं त्या मुंबईसारख्या ठिकाणी आम्हाला यावं लागतं. तिकडे करावं लागतं. आमच्या गावावरती अन्याय होतो. मग कोणतरी नेता येतो ते मतं मागायसाठी येतो. आमची साधी गोळी लोक आहेत त्यांना मतं देऊन बसतात. त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज नाही आहे मित्रांनो. ते येतात नाही जाऊ दे त्याला राष्ट्रवादी झाला देऊन टाका ते काय सांगतं ना आमच्या हाताच्या पंजाला मतं द्या. हाताच्या पंजा तुमचा सुधारणा करून देईल. हाताच्या पंजालाच मतं द्या. ते काय गाडीवरती पुकारणार काय करणार आणि मग लोक आमची साधी गोळी लोकांना त्याला कशाला वागायचा मला कळायला पाहिजे होतं ना की तुम्ही कोणाला मत देत आहे कशासाठी मत देत आहे. त्याला नका निवडून देऊ अजिबात निवडून देऊ नका. त्याला ते हातून आपल्या गावात न ठेवू नका. त्याला गावात आपलं हित बघतोय ना त्याला जवळ आणा. फालतुगिरी करणार आहे ना त्याला अजिबात जवळ बघून हाकलून दे. त्याला ते सीमेवरती निर्णय घ्या ठाम. आमच्या गावामध्ये तुला परमिशन नाही आहे. आमच्या गावाचं हित बघत असेल तर तू आतमध्ये ये नसेल तर हो बाजूला चल. आमच्या गावाच्या सीमेवरनंच बाजूला हो बाहेर हो चल पण आम्ही उभं करणार. अरे आम्ही आमच्या महाराष्ट्र राज्य जावली कोरा असू दे किंवा आपला वाई तालुका असू दे किंवा इतर महाराष्ट्रामध्ये जी काही गावं येतात त्यांना सर्वांना ती भले कोणी असू दे पण ते एखादा उभं करा. तो खरा सच्चाईचा माणूस झाला गरीब असू दे त्याचं शिक्षण कमी असू दे पण तो तळागाळातील लोकांसाठी इमानदारी प्रामाणिक काम करणारा असावा. आपल्या अखंड महाराष्ट्राला न्याय मिळवून देणारा असावा. अखंड महाराष्ट्र त्यांना समृद्ध करणारा असावा. अशाला तुम्ही पण निवडून द्या. मी तुम्हाला खरं सांगतो सर्व माझा व्हिडिओ कोणी बघत नाही पण मला नाही माहिती आहे सगळ्या गोष्टी. फक्त मला एकच कळतं की आपल्या महाराष्ट्रात मधलाच एक आपला प्रामाणिक इमानदार रामाचं राज्य आपल्या कुटुंबाविषयी प्रेम आपल्या समाजाविषयी प्रेम आपल्या जिल्ह्याविषयी प्रेम आपल्या तालुक्याविषयी प्रेम आणि अखंड कधीही न भ्रष्टाचार करणार आपल्याला माणूस हवा. आणि त्यानं जर भ्रष्टाचार केला तर त्याच्या कांडी लाद मारण्याची ताकद महाराष्ट्र तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व लोकांमध्ये आहे. त्याला हाकलून आम्ही दिवस बदलले. त्यांना असा विचार करू नये आम्हाला 5 वर्षाचं अरे आम्ही बिलकुल त्या खात्यात होणार नाही आहे आणि तुझं कोणती गोष्ट आम्ही ऐकणार नाही कारण तू आमच्याशी बाईमानी भ्रष्टाचार केलीस तर तुम्हाला हाकली 1 वर्षातच तुझा निकाल लाव. तुला कसलीही कचरा किंमत करून टाका. गव्हर्नमेंटचा नियम आहे 5 वर्षापर्यंत माणसं ऐकायचं त्यामुळे हे कायदा करून घेता येतो. 5 वर्षात माझं कोणी वापर करू शकत 5 वर्ष गव्हर्नमेंट माझं कोणी वापर नाही करू शकत. त्याला काय करायचं 5 वर्ष त्याचं काय आपण वापर नाही करू शकतो कारण त्याला आपण सर्वांनी निवडून दिलं. 5 वर्ष तो आपला फायदा करून घेतो आणि तो मी शेवटी ताव देतो असा ताव देतो सगळ्यांना गुलाम करून टाकतो. अरे कशालाही नव्हत्या पाहिजे कशासाठी पाहिजे नव्हत्या तुम्ही मला नाही मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळे निर्णय करा. अरे हो बाबा पण आता हे कलियुग आहे ना त्या कलियुगामध्ये माणसं कधी विचित्र भेटतात आम्हाला काय सांगायचं तुम्हाला ना शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला शेतकरी वराडते खाना त्याचे वावरामध्ये सगळे नाजूस होते कोण ट्रॅक्टर फिरवते कोण नांगर फिरवते. अरे कशाला पाहिजे रे ह्या झंझटी नव्हत्या नको बाबा आम्हाला राजकारण आम्ही जमलो रे या सगळ्या गोष्टींपासून
कुठेतरी असा एकदम चांगला खंबीरपणाने निर्णय घेणार असायला हवा शिवरायांसारखा, त्याचा कडे लुटच करून त्याला तिथं संपू टाकायचं. तू नकोच, चुकी केलीस, संपलास, आम्हाला नकोच, चुकी करतो तू संपलास, कडे लोट, तुझी घाल तिकडे काची मिळालास, काय घेणं नाही, चुकी केलीस मिळालास, चांगला माणूस बघतो काय. आणि मी बाकीच्या समाजामध्ये आहे, आमच्या मराठा समाजामध्ये असं काही गोष्टी तुमच्या समाजामध्ये पण आहे, त्या सगळ्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. नको आपल्याला हे सगळं राजकारण, त्याच्यात फरफाळ जाते तरी कापड कसं करणारा, मेहनत करणारा, शेतीमध्ये राबणारा, इतर मागासवर्गीय सुद्धा त्याच्यात फरफाळ आहेत मित्रांनो. मग आपल्या या सगळ्या गोष्टी नको आहेत. आपल्याला हवा फक्त सच्चाईने इमानदारीनं संसदेत जाणारा, विधानसभेमध्ये जाणारा, दिल्लीला जाणारा, आणि तो आपल्याला संपूर्ण अखंड महाराष्ट्रामध्ये न्याय मिळवून देणार. माझ्या काय क्लास मित्रांनो, मी अनपडे 10वी पास आहे, पण त्याच्याकडे मी काय शिकलो मला एवढं काही जन्म नाही आहे, मला सर्वांनी सांभाळून घ्या. फक्त जी काय माझी मनातली जी काही खंत होती ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली मित्रांनो माझ्या वक्तव्याचा विचार. आणि मला कुठे गव्हर्नमेंट मी तुम्हाला सर्वांना हा जोड टाकतो की बाबा मला आपल्या गोष्टी नको आहे, माझी पण फॅमिली आली, मी पण गरीब म्हणून, कारण त्या मोदी सरकारनं किंवा बाकीच्या लोकांना न्याय दिला, मला तर मी मिळालं. मी कुठे माझ्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी मग रिक्षामध्ये सुद्धा पहिलं परमिट ओपन नव्हती, पण आता ओपन झाल्यामुळे मला पण माझं परमिट मिळालं. मला पण कुठे रोजगाराची समज असं नाही म्हणायचं की अन्याय झाला, मिळाला रोजगार मिळाला, पण तुझे पण गाडी इतक्या वाढल्या त्यामुळे धंदे पण होत नाही, बिलकुल धंदे होत नाही. तेव्हा मग मी काय करायचं, मला एकच कसं ना गावच्या शेतीशिवाय मला काय पर्याय आहे. मग माझी गावची कुठेतरी शेती समृद्ध व्हावी आणि कुठेतरी चांगला माणूस वाटते ना, पेक्षा मला पण वाटते ना मला पण वाटतं की आपल्या पण कोणतरी आपल्या जिल्ह्यातला असायला हवा ना, की बाबा सगळ्यांचं चांगलं केलं बाबा, ठीक आहे, हरकत नाही. त्या सरकारनं किंवा आपल्या येणाऱ्या नव्या पिढीला पण एक चांगला नेता असेल आणि त्यांना खरोखर चांगलं समाजाचं आपलं केलं तर तो शेवटी माझा आहे ना, माझ्या तालुक्यात आहे, माझ्या गावात आहे, माझ्या जिल्ह्यात आहे, तुम्हाला चांगलं करणारच ना. ज्यांनी आता पण पोळे वाजून घेतल्या त्यांनी त्यांचा तालुका बघितला, त्यांचा जिल्हा बघितला, त्यांचं गाव बघितलं, त्यांना समृद्ध करून टाकलं. पण आमच्या वाई तालुक्यात तुलगाव या गावातला कोणी आला का पुढे आलाय का, कोणीच नाही आला. अरे मग ते त्यांची प्रगती करताना आपलं का विचार करत नाही, ती येतात कुठेतरी भाषणं देत आहेत, मग आपली दिशाभूल करतायत, मग आपण त्यांना विकत घेत आहेत, वरची येतो ती सर्व लोक आहेत त्यांना विकत घेतात, त्यांना ज्या पैसे चालतात मग ते सांगतात असं करा तसं करा, आपल्या अनपड माणसं त्यांना मग त्यांच्या पाठीमागे आणि मग त्यांना मग देऊन बसतात आणि मग त्यांना निवडून देतात, मग परत रडत बसतात. आम्हाला असं आमचं तसं तर नको नाही सगळं. फक्त ह्या सगळ्या व्हिडिओमध्ये मला एकच सजेशन द्यायचं, आम्ही आहोत हिंदू मराठा सांगितलं, आम्ही आहोत सातारा जिल्ह्यात, आमचा तालुका पडतो पाय, आम्हाला एकच कळतं की आमच्या खेळोपाड्या सुद्धा दुकान व्हावी, एखादा गोरगरीब असेल, डोंगर कपारी असेल तर त्याची पण व्यवस्था व्हावी, त्यांनी पण चांगले ठिकाणी राहिले. कुठेतरी पावसामध्ये जास्त पाऊस झाला तर त्याचं कोणी त्याला त्याचं फॅमिली अखंड कुटुंबांतर करण्याची वेळ होती, ते गाडून असते त्या डोंगरात वेळी घरातले काढतात आणि मारतात पण त्याचा कोणी विचार करायला आहे का. मग तुम्ही आमचा आमका आणि आता अरे तिकडं वाटलो सत्य परिस्थिती सांगतोय. यूट्यूबचं एक माध्यम मला मिळालं, ठीक आहे, हरकत नाही, मी असं नाही म्हणत बाबा माझं यूट्यूब चॅनल अरे होऊ दे पण झालं तर, पण आपल्या अखंड मराठा समाजाचं आहे ना, आपल्या अखंड मराठा समाजाला न्याय तिथं पाण्याची व्यवस्था नसेल आणि पाण्याची व्यवस्था करा. तुम्ही आमचंही बघितलं तर आम्ही तुमचं बघू. अरे तुम्ही फक्त पॉलिटिक्स खेळू नका, आमच्यापर्यंत फक्त मतासाठी येऊ नका, तर आमचे पण काहीतरी विचार आहेत, आमच्या गावामध्ये सुद्धा काही प्रगत्या नाही आहेत त्याचा विचार करा. रे हां आम्ही एवढ्या गावानं परत मरत करून तिथे आलो, गावात कष्ट करतोय, भिकारी जातोय, घरं घेतोय, विकतोय आणि परत पुन्हा गावाला जातोय, भिकारी होतोय. म्हणजे आम्हाला गावाला काय आमच्या हातामध्ये कपड्याशिवाय काय दुसरं येतच नाही, फक्त कपडे घालून आम्ही गावी जायचं का. एवढं कापड कष्ट केलं मुलांना फक्त शिकवतो का, आणि त्यांना पण ते आरक्षण असल्यामुळे त्यांना न्याय मिळत नाही. मग आम्ही काय करायचं, गावानं एवढं लांब आलं मुंबईसारख्या ठिकाणी, चला बाबा ठीक आहे, मुंबईसारख्या शहरा ठिकाणी त्या मुलांचं कुठे चांगलं होईल म्हणून आपण एवढं लांब करत झालं, ठीक आहे, आपली लाईफ झाली बरबाद झाली, आपल्या मुलांची लोक आम्ही धडपडतो शिक्षणासाठी एवढा कापड कष्ट करून मेहनत करून पैसा खर्च करतो, त्यांना कुठे शिकवतो आणि कुठे त्यांना जॉब मिळत नाही. झाला नाही त्यांच्यावरती झाला नाही, म्हणजे आपण काय करायचं तुम्ही सांगा ना. अरे म्हणून तुम्हाला सर्वांना सांगतो, माझे व्हिडिओ तुम्ही बघा नाही बघाल, मी असं नाही म्हणत माझं चॅनल प्रॉपर्टी व्हायला पाहिजे, मला 4 पैसे देतो. मला एकच कळतं फक्त आणि फक्त आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न साकार व्हावं, त्याच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना एखाद्या सरकारचा काम मिळावा, त्या अखंड कुटुंबावरती न्याय व्हावा, अखंड कुटुंब समृद्ध व्हावा, अखंड कुटुंबातील व्यक्ती एक सुधारला तर अखंड कुटुंब सुधरेल, एक जर कंगाल झाला तर अखंड कुटुंब आहे ना पूर्णपणे रस्त्यावर येत आहे ना. असल्या गोष्टी नको आपल्याला. म्हणून एक माझी कळकळीची विनंती सर्वांना की बाबा मराठा समाजामध्ये महाराष्ट्र राज्य काही संपूर्ण संपला का, महाराष्ट्र राज्याचं सातारा जिल्ह्याचं नामनिशाण मिटलं आहे का, सातारा जिल्हा या रेकॉर्डवरती आहेच नाही का, शिवरायांनी आम्हाला नाही दिला असता ते आहेत काच, आहेत काच, हा वर्तमान काळ झाला आहेत काच, त्यांच्याकडून आम्ही न्यायाची अपेक्षा केली असते की आज जिवंत आहेत का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत का, शाहू महाराज आहेत का, फुले सावित्रीबाई फुले, ज्ञानेश्वर महाराज माऊली इतर आहेत का, रामदास स्वामी महाराज आहेत का आपल्याकडे, त्यांनी न्याय दिला असता. पण त्यांना पण इतर आहे ना आपल्या लोकांमध्ये सुद्धा आहे ना इतके भयंकर वाईट लोक आहेत ना की त्यांचा छेड करून त्यांना मारला. अरे कशाला पाहिजे या सगळ्या गोष्टी, नकोत ना बाबा. तुम्ही इतर लोकांना त्रास दिला आणि त्याचं ही फळं भोगताय, आपली नवी पिढी भोगते, नको ना बाबा हे सगळ्या गोष्टी. आपल्याला ना बौद्ध समाजावरती अन्याय करायचे, कोणी बी धनगर आणखीन परत आपला कोण एक समाज येतो काय नाव त्याचं जाऊ द्या त्या गोष्टी मला नाही डोक्यात माफ करा. इतर काय आपले समजा मराठी समाजामध्ये त्यांच्यावरती अन्याय तुम्ही जुन्या लोकांनी केला असेल पण आम्ही नाही करत. आम्ही सर्वांना आमचं सामावून घेणारी माणसं आहोत, आम्ही लोक सर्वजण सामावून घेणारी माणसं आहोत, त्यांना आपलं सपोर्ट घेतो. आम्हाला पण अन्याय नाही करायचं, फक्त आम्हाला एकच करतो
आपल्या मराठा सातारा जिल्ह्यातील माणसांना न्याय मिळावा, प्रत्येक घरोघरी माणसांमध्ये सुद्धा न्याय मिळावा, त्यांची फॅमिली श्रीमंत व्हावी, आपल्या कुटुंबात एक एक व्यक्ती तरी सरकारी जॉबमध्ये असावा, त्याला सरकारी जॉब मिळावा, त्याची फॅमिली आहे ना जी काळ गेली ना ती पुढे जावी, त्याच्या येणाऱ्या शेतीला पाणी मिळावं, त्याची शेती समृद्ध व्हावी, तो शेतीमध्ये जाऊन कापड कसं करायला लागला स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, आपल्या मुलाला कुठे चांगल्या प्रमाणात जॉब मिळवून देऊ शकतो, तो कुठेतरी मुंबईसारख्या ठिकाणी किंवा सिटीसारख्या ठिकाणी कुठेतरी जॉब करू शकतो आणि तो सुखी समृद्ध राहू शकतो. आणि त्याला आम्ही आमच्यासाठी हेल्प करणारी शेतकरी समाजामध्ये शेती करून कुठे त्या माणसाला आमच्या कुटुंबातील आमची जी काही संतान आहे त्याला आपण न्याय देऊ शकतो मित्रांनो, आणि त्याला पण कुठे आम्ही हेल्प करू शकतो. म्हणून आम्हाला पण गावाला शेतीला पाणी असावं, आमची शेती पण समृद्ध असावी, 1 असू दे, 1 एकर असू दे, 1.5 एकर असू दे, अर्धा एकर असू दे, गुंठे असू दे, पण त्याला पाण्याची व्यवस्था आमच्याकडे पण असावी. अजून तुम्हाला सांगतो, आमचा वाई तालुका सातारा जिल्हा उसगाव विठ्ठलवाडी आमचं गाव, आम्ही डोंगर भागातले आहोत मित्रांनो. वड्याचं पाणी येते आमच्या सगळं वावरून येते, वड्याच्या पाण्यावरती आम्ही अवलंबून आमची भाताची शेती होती मित्रांनो. आणि कोरडवाहू शेतीला आम्ही पाणी गुंतवण्याचं पाणी खालच्या पूर्णपणे सांगली जिल्ह्यातून पोहोचले, आणि आमच्या वाई तालुक्यामध्ये वाई तालुका आमचा समृद्ध झाला गुंतवण्यामुळे, पण आमचा डोंगर भाग अजिबात समृद्ध झाला. मग तिकडं आमची पाण्याची व्यवस्था नाही, उसगावपर्यंत पाण्याची व्यवस्था हा योजना आमच्या उसगावपर्यंत डोंगर भागामध्ये अजिबात आमची व्यवस्था आमचा डोंगर भाग अजिबात असाच पळून गेला आहे, आणि ते काय आमचं काही दिक्कत नाही. आम्हाला पण वाटतं ना बाबा आमच्या उन्हाळी पावसाळी दिवाळी आमचे ते काही 3 ऋतू असते त्याच्यातून आमचं काहीतरी गाव आम्हाला पण वाटतं ना मित्रांनो. आम्ही पण आमच्या कुटुंबातली व्यक्ती असेल किंवा माझा मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांना पण सुखी समृद्ध व्हावं असं आम्हाला वाटत नाही. मग नंतरचा हा विषय आला कधीचा, म्हणून मला सांगतो की बाबा आमच्या वाई तालुक्यातील किंवा आमच्या खेडोपाडीतील माणसाला आम्ही का उभं करू शकत नाही, तो का घडू शकत नाही, त्यांना का ह्या सगळ्या माणसांविषयी संघर्ष करू शकत नाही. बाहेरची जी काही जुनी आहेत त्यांनाच आपण न्याय मिळवून देतो, आणि आपली जुनी माणसं त्यांना आपण जुन्या माणसांना काय ते त्यांची रिचाबल करतो आणि त्यांना न्याय मिळवून देतो. या पंजाला हा मत द्या, या कमळाला मत द्या, या आपल्या धनुष्यबाणाला मत द्या. अरे कशासाठी पाहिजे ते सगळं, कशासाठी पाहिजे ते? आपल्यापर्यंत कोणी पोचला का, आणि पोचला त्यानं काय फक्त आश्वासन दिली, कशाला पाहिजे त्या नव्हत्या, नको आपल्याला आश्वासन. मी जरांगे पाटलांचं 10 वेळा आभार मानतो, नाही 100 वेळा त्यांचे पाय उकळून त्यांच्या पाय पाणी वतून त्यांच्या पायाचं पूजन करेन. रामासारखा माणूस होतो, त्यातून उकळून पाणी पिवा मी, पण त्यांच्यासारखा माणूस आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये का घडत नाही, का घडत नाही? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं, का घडत नाही? घडायला हवा. आपल्या सातारा जिल्ह्यातील माणसाला आहे ना न्याय मिळावा, का मिळत नाही? तुम्ही म्हणताय का आम्ही कडोपती आला, अरे तुमचं हे राजकारणी तुमच्या प्रॉपर्टी पण विकायला होती उद्या भविष्यात. तुम्ही म्हणाल मी मुंबईमध्ये संपत्ती होती म्हटलं, अरे त्याच्या पण पाणी भरावं लागेल उद्या. शेतीशिवाय काय पर्याय नाही आहे, ही आपली माय माऊली शेतीच आपलं आहे, दुसरं काही नाही आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्यावरती पुण्य केलेलं असते, त्या शेतीलाच प्राधान्य द्या, शेतीच एकमेव प्राधान्य आहे. अरे तुम्ही शेतामध्ये काही जर शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर तुम्ही काय खाणार, काय खाणार, आणि काय तुम्हाला मिळणार, काय मिळणार आहे? पैसा खाणार आहे, खा. आणि ते आपले आदरणीय सरकार सांगतो आम्ही नेपाळमधनं मागू, बाहेरच्या देशातून मागवा, किती वेळ मागवा, त्याच्या पण काहीतरी बसतात का नाही बसतात. तर तुम्ही ह्याचा विचार करा ना, आपल्या माणसांनी जर कमावलं, कष्ट केलं, मेहनत केली वावरामध्ये, तर तुम्हाला तुमची आपलीच माणसं तुम्हाला मदत करणार ना, बाहेरची तुम्हाला मदत करणार का? तुम्ही बाहेरचे झालात का? आणि आमच्या माणसांना विचारता? जय हिंद जय महाराष्ट्र. मला एकच कळतं की आपला समृद्ध महाराष्ट्र व्हावा, आपल्या समृद्ध महाराष्ट्रामध्ये कडे डोंगर खोऱ्यामध्ये राहणाऱ्या लोकांवरती सुद्धा न्याय व्हावा, त्यांना गावोगावी पाण्याची व्यवस्था व्हावी, शेतीची व्यवस्था व्हावी, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, ह्या सगळ्या गोष्टी सरकारनं कराव्या. आज आम्ही सुद्धा टॅक्स देतो, लाईट बिलं देतो, सगळ्या गोष्टी आम्ही सरकारला पुरवतो. मुंबईसारख्या ठिकाणी येतो, शहरासारख्या ठिकाणी येतो, आम्ही काय टॅक्स करत नाही, आणि सरकारने नियमाचं पालन करत नाही. आम्ही करतो ना मित्रांनो, पण परंतु आम्हाला नाही मिळाला, नाही मिळाला, आमच्या शेतकऱ्यांना नाही मिळालं. ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत? आम्हाला एकच कळतं, आम्हाला एकच अपेक्षा भारत सरकारकडून आहे. आम्ही वर्तमान काळामध्ये जीवन आहोत, आम्हाला आमच्या तरी खोऱ्यातून सुद्धा पाण्याची व्यवस्था करावी, आमच्या शेतीची सुद्धा, आमची शेती समजतो आम्ही ठीक आहे ना, आमच्या शेतीला आम्ही विकू ना, आणि इतरांची पण फोटो भरू, आमची तर फोटो भरणार आहेत. आमच्या शेतीमध्ये समजा आता विचार करत आमचं माझं 1 एकरचं वावर आहे, तिथं समजा मी पिकवतो, माझ्या फॅमिलीला जेवढं लागतं तेवढं मी बाकीचं मी विकणारच ना, कारण ते मी काय सगळं मला काय विकत मिळते का, भाज्या विकत मिळतात का नाही, तर ती विकणं मग त्याच्यात बाबा माझा काही इतर काय करायचं आहे ते मी पूर्ण करणारच नाही, मग मी का नाही विकणार, ते विकणार ना. पण पाण्याची व्यवस्था नाही तर मग आमचं पीक पिकेल का? उन्हाळी पावसाळी समजा पावसाळीवरती आम्ही अवलंबून असतो, मग पाऊस कधी पडतो कधी पडत नाही, मग तेव्हा आमचं पीक पिकेल का? मग कुठेतरी विहिरीवाल्यांचं त्यांच्या हातापाय पडावं लागते, त्यांना सांगावं लागते, अरे दादा काका मामा काका भाऊ बंधू, मग त्यांना सांगून मग आमच्या विहिरीनं मग त्याच्या विहिरीनं आम्हाला पाणी घ्यावं लागतं, आमच्या पिकाला द्यावं लागतं, मग त्याचं गुलाम व्हावं लागतं. नाही मी आता दुसऱ्याला पाणी देणार तुला नाही, मग तेव्हा मोबाईल, मग त्यापेक्षा पाण्याची व्यवस्था करा ना, पाण्याची व्यवस्था करा, कॅनल फिरवा ना. मला एवढं आम्ही हेल्प करतोय सरकारी यंत्रणेला, मग आमच्या तिकडे डोंगरात पाणी फिरवा ना 2 तास फिरवा, आमची पण शेती समृद्ध होऊ द्या. आम्ही काय चुकीली, आम्ही काय काढतो नाही केलं, आम्ही तुम्हाला एवढे दिवस इलेक्शन मतं दिली, तुम्हाला लहानचं मोठं केलं, तुम्हाला निवडून दिलं, मग आमच्यावरती आणि कशाला पाहिजे? द्या ना न्याय आम्हाला. हे 2 धरणाचं पाणी आमच्या ते 5 गेला पोचलं, ते धरणाचं पाणी आमच्याकडे पोचलं नाही, मग त्यापेक्षा थोडासा खर्च करा ना, आमच्या इकडं रस्त्यानं त्या ह्याच्यानं डोंगराचं कॅनल काढा, 2 धरणाचं पाणी आमच्या डोंगरातून इकडे पोचवा, काय बिघडलं? एवढं कष्ट तुमच्यासाठी आम्ही केलं ना, आज रक्ताचं पाणी हाडाची काढ केली, आम्ही राष्ट्रवादीला आजपर्यंत मतं देत आलो, त्यांना लहानचं मोठं केलं, करोडपती बनवलं. अरे आमचा कोणी विचार करतो रे, कोणी विचार केला का कोणी विचार? ही माझी मनातली खंत तुमच्यापर्यंत पोचवली,
आज मी माझ्यावरती कोणी कारवाई करून मी त्याचा विचार नाही केला. फक्त माझी जी अंतकंप खाते आणि मी यूट्यूबचं थाव्याने 1000 वेळा आभार मानतो की त्यांनी मला हे यूट्यूबचं माध्यम मला निवडून दिलं. त्याच्यामुळे त्याचं थाव्याने 1000 वेळा खरोखर अभिनंदन करतो की त्यांनी मला यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली. मी आभारी आहे यूट्यूबचा. माझा चॅनल मोठा आहे, माझ्याकडे नको होऊ दे मित्रांनो, पण किमान लोकांपर्यंत व्हिडिओ बरे 30 लोकांपर्यंत 10 लोकांपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचतो. 10 लोकंसुद्धा असा विचार करू नका की इतर लोकांपर्यंत पण पोहोचवणार माझा व्हिडिओ. तर तेवढं तर पोहोचते ना माझा व्हिडिओ. मग मी कशाला या सगळ्या गोष्टी करतो? म्हणून माझ्या अखंड सातारा जिल्ह्यातील लोकांना माझी नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वजण एकत्र या बाबा मित्रांनो. आणि आपल्या खेडोपाड्यामध्ये जर पाण्याची व्यवस्था नसेल तर ते पाण्याची व्यवस्था त्याचा लढा आपल्या अखंड, ती आपलीच माणसं आहेत ना. आपल्या खेडोपाड्यातली जरी माणसं असतील तर ती आपलीच आहेत ना. त्यांचे पण दुःखी यातना आहेत ना. त्यांचे यातना कोण कोणाजवळ पोहोचवले का कोणी? त्या वरच्यांकडे पोहोचल्या? अजिबात नाही पोहोचल्या बाबा, नाही पोहोचले त्यांच्याजवळ. आणि मला हे पोहोचवण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सुद्धा लाख लाख आभारी आहे, करोडो आभारी आहे मित्रांनो की त्यांनी माझा व्हिडिओ आहे ना लोकांपर्यंत पोहोचवा. हीच माझी सर्वांजवळ विनंती. आणि माझ्या सातारा जिल्ह्यातील सर्वांना माझी मित्रांनो आपला एक असा चांगला माणूस काढवा जेणेकरून तो आपल्या संपूर्ण समाजाचा सातारा जिल्ह्याचा विचार करायचा. आपल्या प्रत्येक जिल्ह्यात सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्याचा विचार करणार आपला माणूस ती बरी खेडोपाड्यांचा विचार करणार असायला, तो आपल्या फॅमिलीचा विचार करणार असायला, आपल्या गावाचा विचार करणार असायला, आपल्या तालुक्याचा विचार करणार असायला, अखंड संपूर्ण जिल्ह्याचा विचार करणार असायला, आपण अखंड या देशाचा संपूर्ण विचार करायला हवा असा आपल्याला माणूस हवा. आपल्या अखंड जिल्ह्याची समृद्धी कशी होईल? एक तळागाळातला सुद्धा माणूस ना दुःखी राहिला नाही पाहिजे, त्याच्या डोळ्यात अश्रू वाहिले नाही पाहिजे आणि तो दुःखी आहे असं कधीही वागलं नाही पाहिजे. त्याचं दुःख हे आपलं दुःख, आपल्या फॅमिलीचं दुःख, आपल्या कुटुंबाचं दुःख असं मानणार असायला हवा. ते तो आपल्या खरोखर रक्तामासातला आहे, हाडामासातला आहे, आपल्या कुळातला आहे, आपल्या जिल्ह्यातला आहे, आपल्या तालुक्यातला आहे, आपल्या खेडेगावातला आहे असा विचार करूनच माणूस असा करावा की जेणेकरून तो आपल्या संपूर्ण अखंड सातारा जिल्ह्याला न्याय मिळवून देणार असायला हवा. जय जय. मी काही माझ्या व्हिडिओमध्ये बाजूला असेल त्याबद्दल मी सर्वात दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, क्षमा मागतो, त्याच्या पायाचं दर्शन घेतो मित्रांनो. मी एक गरीब रिक्षा ड्रायव्हर आहे, मी पण मुंबईसारख्या ठिकाणी 4 पैसे कमवायला आलो मित्रांनो. मला राजकारणाविषयी तिरस्कार नाही, फक्त मला एकच कळतं की आमच्या जिल्ह्यातला पण एक माणूस खंबीरपणाने उभा राहावा आणि तो आपल्या अखंड महाराष्ट्र शांततेने न्याय मिळवून देणार असायला हवा. जय जय महाराष्ट्र, जय सहकार, जय सातारा जिल्हा, जय वाई तालुका. संत वाहते कृष्णामाई, संत वाहते कृष्णामाई. आमचं तीर्थक्षेत्र महाबळेश्वर, पाचगणी, दांडेकर, आमचे गणपती बाप्पा मोरया, आमचा वाई तालुका, आमचं तीर्थक्षेत्र वाई. वंदन करतो आमच्या वाई तालुक्याला. आमचा समृद्ध वाई तालुका समृद्ध बाबा. अखंड वाई तालुक्यातील सर्व लोकांना न्याय मिळावा. सातारा जिल्ह्यातील सर्व खेडोपाडी गावातील सर्व लोकांना न्याय मिळावा आणि चांगला संघर्ष घडवणारा, संघर्ष करणारा नेता आम्हाला हवा सातारा जिल्ह्यातील. जय जय, जय सगळ्यांना.